एकनाथ शिंदे यांच्यासाठी मागचे दोर तर आता कापलेले आहेत, म्हणजे त्यांना मागेही फिरता येत नाही आणि समोर जावं म्हटलं तर पुढे सगळं काळोख आहे, अंधार आहे. मित्र हो, नमस्कार, स्वागत. भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना फोडून तोडून टाकली आणि मग याचं बक्षीस म्हणून एकनाथ शिंदे यांना काही काळापुरतं मुख्यमंत्रीपद सुद्धा दिलं गेलं. आता एकनाथ शिंदे यांची भाजपला काहीही गरज उरलेली नाही. गरज तर सोडाचो, पण आता एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपला नकोसा झालेला आहे. काही कारणच नाही आता त्यांना विनाकारण सांभाळत बसायची ना. बघा ना, भाजपानं गेले 4-5 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची काय अवस्था करून ठेवली. दिल्लीच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बळकावली, पक्षाचं चिन्हही बळकावलं. पण खोट्या गोष्टीचं आयुष्य असतं तरी किती मित्रांनो, अत्यल्प आयुष्य असतं खोटेपणाचं. आता खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हे सामान्यातल्या सामान्य माणसांना सुद्धा माहिती आहे, पण तरीही त्यावर आता सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब होणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टातला हा निकाल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरं तर म्हणजे ही सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार होती, पण न्यायालयाच्या अडचणीमुळे ती 23 ऑगस्ट नंतर होणार आहे. अर्थातच याचा मोठा धसका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने घेतलेला आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे धावत सुटलेले आहेत. बघा, बड्या बड्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत, गाडी बदलून दुसऱ्या गाडीतून जाऊन ते या गाठी भेटी घेत आहेत. कायदे तज्ज्ञांशी सुद्धा सल्ला मसलत ते करीत आहेत. या सगळ्या हालचालीमधून त्यांनी घेतलेला धसका दिसून येतो, त्यांची चिंता दिसून येते, त्यांची अस्वस्थता दिसून येते. सुप्रीम कोर्टातला हा अंतिम निकाल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं भवितव्य ठरवणारा निकाल असणार आहे हा. एकनाथ शिंदे यांना आधी भाजपाकडून सगळी काही मदत मिळत होती, पण आजची परिस्थिती निश्चितपणे तशी नाही आहे. हा निकाल जर शिंदे यांच्या विरोधात गेला तर त्यांच्या राजकीय भवितव्याला एक मोठा सुरुंग लागणार आहे, हे मात्र नक्की. शेवटी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना भाजपात जाऊन सामीलच व्हावं लागेल, कारण दुसरा पर्याय आहे तरी काय त्यांच्या समोर. हो, सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. बघा, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकतो यावर त्यांनी अढळ विश्वास व्यक्त केलेला आहे. संविधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे ढकललं गेलं इतकंच, असं असीम सरोदे यांनी या कोर्टाची तारीख पुढे जाण्यावर म्हटलं. म्हणजेच काय, तर एकनाथ शिंदे यांचे राजकीय मरण निश्चित आहे. आज ऐवजी उद्या, एवढंच काय ते बाकी आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांची गच्छंती आता अटळ आहे, असंच असीम सरोदे यांना म्हणायचं आहे. बघा, असं काही जर झालं तर महाराष्ट्रातील राजकारणाची सगळी समीकरणं बदलून जातील. एकनाथ शिंदे यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होऊ शकते. मुळातच त्यांना आणि त्यांच्या गटाला फारसं राजकीय भवितव्य नाही नव्हतं. त्यात सुप्रीम कोर्टाने हा दणका दिला तर होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मागचे दोर तर आता कापलेले आहेत, म्हणजे त्यांना मागेही फिरता येत नाही आणि समोर जावं म्हटलं तर पुढे सगळं काळोख आहे, अंधार आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोर एकच प्रश्न उभा राहू शकतो, तो म्हणजे जाए तो जाए कहा, करे तो क्या करे. मित्रांनो, त्यांच्यावर ही वेळ येऊ शकेल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.